चैन से सोना है तो जाग जाओ। लाड़की बहन लाभार्थियों से ई-केवाईसी पूरी करने की अपील, महिला एवं बाल विकास अधिकारी का आग्रह। अकोला जिले में मुख्यमंत्री मेरी लाड़की बहन योजना के सभी लाभार्थियों से ई-केवाईसी प्रक्रिया पूरी करने की अपील जिला महिला एवं बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर ने की है। उन्होंने बताया कि योजना का लाभ प्राप्त करने के लिए ई-केवाईसी का पूरा होना आवश्यक है, इसलिए सभी संबंधित लाभार्थी 18 नवंबर से पहले ई-केवाईसी की प्रक्रिया पूरी करें। माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी जी आहे त्याला 2 महिन्याच्या आत करण्याचा शासन निर्णय झाला आहे। त्याची मुदत आता 18 तारखेला संपत आहे। तर सर्व अकोला जिल्ह्यातील जनतेला आव्हान असं आहे की त्यांनी ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे। एखाद्याची ई-केवायसी होत नसेल, जसे विधवा असेल, घटस्फोटित असेल किंवा परित्यक्त असेल, त्यांनीही ई-केवायसी करायची आहे। स्वतःचा आधार कार्ड टाकून OTP टाकून तिथे ते सोडायचं आहे, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन होईल की तुम्ही लाडकीचे लाभार्थी आहे। भविष्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे की विधवा घटस्फोटितसाठी ऑप्शन अवेलेबल नाही आता। पण त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की यासाठी यथावकाश तुम्हाला ते कळवण्यात येईल, पण अद्याप आलेलं नाही। परंतु आता लोकांची घाई सुरू झाली, कारण 18 तारीख जवळ आलेली आहे। त्यामुळे लोकांना हे आव्हान आहे की त्यांनी पहिली ई-केवायसी जी आहे स्वतःचा आधार कार्ड टाकून OTP घ्यायचा आणि मग तिथे ते विधवा घटस्फोटित जे आहे ते त्यांनी ते सोडायचं आहे। पण जे याच्या व्यतिरिक्त जे लाभार्थी आहे, महिला लाडक्या बहिणी आहे, त्यांनी ई-केवायसी करायचीच आहे, अदरवाईज ह्या सर्व बाद होतील। तर तो धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करावा। फक्त विधवा घटस्फोटित आणि परित्यक्त हे जे लाभार्थी यांनी पहिली ई-केवायसी करायची आहे आणि नंतर थांबायचं आहे। याचे यथावकाश जे काही सूचना येतील त्या आम्ही तुम्हाला आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना कळवू। शासनाकडून अद्याप या संदर्भात अजून आलेलं नाही आहे। शक्यता नाकारता येत नाही, इतक्यात येईल, कारण तारीख संपत आहे आपली ई-केवायसीची। तर त्यासाठी आपण प्रिपेअर आहोत। आपण प्रेस नोट पण दिली की लोकांनी ते करून घ्यावं, परंतु तशी आकडेवारी आपल्याकडे अजून आलेली नाही की किती लोकांनी केली। त्याच्यामुळे थोडंसं हे आहे, पण आपल्याकडे जी गर्दी आहे ऑफिसला, तर ते लोक विचारायला येतं की ई-केवायसी होत नाही आहे किंवा विधवा घटस्फोटीचं काय करायचं। या संदर्भात मी वरिष्ठांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की पहिली ई-केवायसी जी आहे स्वतःचा आधार नंबर टाकून त्यांनी ती करायची आहे, आणि बाकीच्यांनी रेग्युलर जे लोक आहेत ज्यांचे असे काही अडचणी नाही त्यांनी तर करायची, अदरवाईज हे सर्व लोक